सूर्यदेव. सूर्यास वेदामध्ये जगाची आत्मा म्हटलेले आहे. सर्व सृष्टीमधील सर्व चराचराची आत्मा सूर्य आहे. सूर्यामुळेच ह्या पृथ्वीवर जीवसृष्टी आहे हे सर्वसामान्य सत्य आहे. वैदिक काळामध्ये सूर्याला सर्व जगाचा कर्ता म्हटलेले आहे. सूर्य या शब्दाचा अर्थ आहे प्रेरणाशक्ती. सर्व प्रकाशक असल्यामुळे कल्याणकारी आहे. ऋग्वेदामध्ये सूर्यदेवाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. यजुर्वेदामध्ये सूर्यास परमेश्वराचे डोळे म्हटले आहे. उपनिषदामध्ये सूर्याची उपासना केल्याने पुत्रप्राप्ती होते असे म्हटले आहे. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सूर्यास परमात्म्याचे स्वरूप मानले आहे. गायत्री मंत्र सूर्य प्रेरक आहे. सूर्य उपनिषदामध्ये सूर्यास संपूर्ण जगाच्या उत्पत्तीस एक कारण सूर्य आहे असे म्हटले आहे. त्यामुळे सूर्यास संपूर्ण जगाची अंतरात्मा म्हटले आहे. उपनिषदानुसार संपूर्ण जगाचे तसेच सृष्टीचे पालन सूर्यदेव करतात. वैदिक काळापासून सूर्याची उपासना केली जाते. सर्वप्रथम सूर्य पूजा व मंत्राने पूजा होत होती, परंतु नंतर मूर्तीपूजा प्रचलित झाली. त्यानंतर सूर्यमंदिर स्थापन करण्यात आली. पुराणामध्ये ब्रह्मा विष्णू यांच्या संवादामध्ये सूर्यपूजेचे महत्त्व सांगितलेले आहे. तसेच सूर्यमंदिराचे देखील महत्त्व सांगितलेले आहे. अनेक पुराणामध्ये आख्यायिकेनुसार ऋषी दुर्वासाने कृष्णपुत्र सांबास तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिला होता. तेव्हा कृष्णपुत्र सांबाने सूर्याची आराधना केली व या भयंकर रोगापासून मुक्ती मिळवली. प्राचीन काळामध्ये सूर्यदेवाची भारतामध्ये अनेक मंदिरे होती. यामध्ये आजही काही मंदिरे विश्वप्रसिद्ध आहेत. वैदिक शास्त्राबरोबरच आयुर्वेद, ज्योतिष, हस्तरेषा या शास्त्रामध्ये देखील सूर्यदेवाचे महत्त्व आहे. सूर्याची नावे सूर्य, वीर, नारायण, तपेंद्र, भास्कर, दिवाकर, हिरण्यगर्भ, खगेश, मित्र, ओमकार, दिनेश, आदित्य, दिनकर, रवी, भानू आणि प्रभाकर ही सूर्यदेवाची नावे आहेत. सूर्यनारायणाचा मंत्र आहे ओम सूर्यनारायणाय नमः. सूर्याची अस्त्रे आहेत सूर्यास्त्र, सुदर्शन चक्र, गदा, शंख, त्रिशूल. सूर्याचा दिवस आहे रविवार. सूर्यांच्या पत्नीचे नावं आहेत संध्या आणि छाया. सूर्याची भाऊ बहीण इंद्र मोठे भाऊ आहे, धाता लहान भाऊ, पुष्प लहान भाऊ, वरुण लहान भाऊ आहे, पर्जन्य लहान भाऊ, वामन लहान भाऊ आहे. सूर्याचा रथ 7 घोड्याद्वारे ओढला जाणारा रथ आहे आणि या रथाचा सारथी अरुण आहे. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. देव राक्षसामध्ये शत्रुता वाढली. राक्षसांनी सर्व देवतांना स्वर्गातून हाकलून लावले व स्वर्गावर ताबा मिळवला. देवराज इंद्राने ही गोष्ट आपली माता आदितीस सांगितली. आदितीने भगवान सूर्यास प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. आदितीच्या तपस्येने प्रसन्न होऊन सूर्यदेवाने वरदान मागण्यास सांगितले. आदिती म्हणाली, तुम्ही माझ्या पोटी पुत्ररूपाने जन्मास यावे. भगवान सूर्यदेवाने तथास्तु म्हटले व वरदान पावले. आदितीच्या गर्भात असलेल्या पुत्रास ऋषी कश्यपने मृत म्हटले. त्यावेळेस आदितीच्या गर्भातून एक तेजस्वी प्रकाश निघाला आणि सूर्यदेव प्रकट झाले. वेळ आल्यानंतर या तेजस्वी प्रकाशापासून एक पुत्ररत्न जन्म घेईल आणि आपले दुःख दूर करेल असे सूर्यदेवाने सांगितले. कश्यप ऋषींनी आपल्या या पुत्राचे विवस्वान असे नाव ठेवले. देव राक्षसाच्या युद्धामध्ये सगळे राक्षस या विवस्वानच्या तेजाने भयभीत झाले. ब्रह्मवैवर्त कथानुसार कश्यप प्रजापतीचे नातू माली व सुमाली होते. सुमाली रावणाचे आजोबा होते. दोघांनीही महादेवाची तपश्चर्या करून महादेवाची प्रार्थना करविली आणि महादेवाने सदैव त्यांची रक्षा करावी हा वर मागितला. त्यामुळे महादेवाने रक्षण करण्याचे वरदान दिले. एके दिवशी सूर्यदेवास त्यांनी युद्धास आवाहन केले. सूर्य त्यांचा पराजय करू लागले, परंतु त्या 2 राक्षसांनी महादेवाचे स्मरण केले. तेव्हा तेथे शंकर प्रकट झाले. त्यांनी आपल्या त्रिशूलाने सूर्यदेवावर प्रहार केला. तेव्हा सूर्यदेवाची चेतना कमी झाली. कश्यप ऋषीला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी शंकरास शाप दिला की तुम्ही आज ज्याप्रमाणे माझ्या पुत्रास चेतनारहित बनवले आहे त्याप्रमाणे ह्याच त्रिशूलाने आपल्याच मुलाचे डोके कापचाल. या शापामुळे भगवान शंकराने आपल्या पुत्राचे गणेशाचे मस्तक त्रिशूलाने कापले. श्रीमद भागवत पुराणानुसार शुकदेवाच्या मतानुसार
आंतरिक श्लोक आहे. तसेच यामध्ये सूर्य भगवान नक्षत्र ताऱ्याच्या मध्ये विराजमान होऊन तिन्ही लोकांना प्रकाशित करतात. उत्तरायण, दक्षिणायन तसेच 3 मार्गाने चालल्यामुळे कर्क, मकर तसेच समान गतीचे दिवस रात्र, लहान मोठे दिवस रात्र बनतात. जेव्हा सूर्य मेष, तुला राशीमध्ये असतात तेव्हा दिवस रात्र सारखे असतात. जेव्हा वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या राशीत सूर्यदेव असतात तेव्हा रात्र मोठी व दिवस लहान होतो. सूर्यदेव जेव्हा वृश्चिक, मकर, कुंभ, मीन तसेच मेष राशीत राहतात तेव्हा दिवस मोठा होत जातो व रात्र लहान होत जाते. ज्योतिषशास्त्रामध्येही सूर्यास आत्म्याचा कारक म्हटले आहे. सूर्याशी संबंधित नक्षत्र म्हणजे कृत्तिका, उत्तराषाढा आणि उत्तरा फाल्गुनी. सूर्य राशीनुसार सिंह राशीचा स्वामी आहे. सूर्य पित्याचे प्रतिनिधित्व करतो. लाकूड, मिरची, गवत, हरिण, सिंह, ऊन, सोने, तांबे या सर्वाचा सूर्यकारक आहे. मंदिर, सुंदर राजवाडा, नदी किनारा या ठिकाणी सूर्याचे निवासस्थान आहे. शरीरामध्ये पोट, डोळे, हृदय, चेहरा यांचे प्रतिनिधित्व करतो. या ग्रहामुळे या डोक्यावर टक्कल पडते, ताप येतो, डोळ्याचे आजार होतात. सूर्याची जाती क्षत्रिय आहे. शरीराची बनावट सूर्यानुसार मानली जाते. हाडाचा सांगाडा सूर्याच्या क्षेत्रामध्ये येतो. सूर्य 6 महिने भूमध्य रेषेच्या दक्षिण मकर व्रतावर राहतो, त्यास दक्षिणायन म्हणतात. तर 6 महिने भूमध्य रेषेच्या उत्तर कर्क व्रतावर राहतो, त्यास उत्तरायण म्हणतात. सूर्याचा रंग नारंगी मानला जातो. धातू तांबे हे सूर्याचे कारक आहेत. रत्न, माणिक आहेत. सूर्य पुरुष ग्रह आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य अष्टम स्थानी असतो त्या व्यक्तीस आगीपासून धोका असतो. सूर्याची पूर्व दिशा आहे. सर्वात बलवान असल्यामुळे राजाचा कारक म्हटला जातो. सूर्याचे मित्र चंद्र, मंगळ व गुरु आहेत. सूर्याचे शत्रू शनी व शुक्र आहे. सूर्याची दशा 6 वर्षाची असते. सूर्य गहू, तूप, दगड आणि माणिक्य पदार्थावर आपला प्रभाव दाखवतो. पित्तरोगाचे कारण सूर्य आहे आणि वनस्पती व उंच वृक्षाचे कारण सूर्य आहे. मेष राशीच्या 10 अंशावर सूर्य उच्च स्थानी असतो, तर तुला राशीच्या 10 अंशावर सूर्य नीच मानला जातो. सूर्य सिंह राशीवर 0 अंशावरून 10 अंशापर्यंत शक्तिशाली फलदायी असतो. सूर्याचा ऋतू उन्हाळा आहे. सूर्यदेवाचे व्रत 6 महापर्व, शुक्ल पक्षाची सप्तमी, संक्रांती या दिवशी दान, पूजन व जप करावे, उपवास करावा. सूर्याची चंद्राबरोबर मित्रता आहे. मंगळ ही सूर्याचा मित्र आहे. बुध ही सूर्याचा मित्र आहे. बुध नेहमी सूर्याच्या अवतीभोवती भ्रमण करतो. गुरु बृहस्पती सूर्याचा सर्वश्रेष्ठ मित्र आहे. दोघांच्या संयोगामुळे जीवात्म्याचा संयोग मानला जातो. गुरु जीव आहे तर सूर्य आत्मा आहे. शनी सूर्याचा पुत्र आहे, परंतु दोघांमध्ये आपसात शत्रुता आहे. ज्या ठिकाणी सूर्याची सीमा संपते तेथे शनीची सीमा चालू होते. छाया मार्तंड संबंध यानुसार सूर्याची पत्नी छायापासून शनीची उत्पत्ती झाल्याचे मानले जाते. सूर्य व शनीच्या योगामुळे जातक कार्यहीन होतो. सूर्य आत्मा आहे तर शनी कार्य आहे. आत्मा काही काम करीत नाही. या युतीमुळे कर्महीन विरोध पाहावयास मिळतो. शुक्र रज आहे. सूर्य गरमी स्त्री जातक आणि पुरुष जातकाच्या समोरासमोर असल्याने रज जाळला जातो. शुक्र सूर्याचा शत्रू आहे. राहू सूर्याचा शत्रू आहे. दोघेही बरोबर असल्यावर जातकाच्या पित्यास विविध समस्यांनी ग्रासून सोडले जाते. सूर्य आणि केतू बरोबर असल्यानंतर पिता व पुत्र दोन्ही धार्मिक असतात, पण त्यांच्या कार्यामध्ये कठीणाई असते. पित्याजवळ जमीन असते, परंतु ती काही कामाची नसते. हस्तरेषेमध्ये देखील सूर्य परतो त्यावर बनलेल्या रेषांना पाहून सूर्याची स्थिती पाहिली जाते. यावरून व्यक्तीच्या राजकीय जीवनाचे फळ कथन करता येते. तसेच यावरून प्रतिष्ठित पद तसेच विवाह यासंबंधी माहिती मिळते. अंकविद्येमध्ये 1 हा अंक सूर्यास प्राप्त झाला आहे. आपला जन्म जर 1, 10, 19, 28 या तारखेत झाला असेल तर आपला भाग्यांक सूर्याचा नंबर 1 ही मानला जातो. 1च्या नंबरवर ज्यांचा जन्म झाला आहे अशा व्यक्ती स्वाभिमानी, इमानदार असतात. त्या कोणासमोर झुकत नाहीत. सर्वांना आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात. सूर्यप्रधान जातक असल्यामुळे तेजस्वी, सद्गुणी, विद्वान, उदार
अशा प्रकारच्या व्यक्ती दयाळू असतात. त्या आपले काम स्वतः करतात, कोणाच्या भरवशावर आपले काम ठेवत नाहीत. स्वतःच काही दिवसातच कुशल प्रशासक बनतात. सूर्यप्रधान जातकामध्ये काही वाईट गुणही असतात. आळस, बाह्य दिखावा, घाई, अहंकार, दुसऱ्याच्या कामात आडकाठी घालणे यामुळे त्यांचे अनेक शत्रू बनतात. सूर्य प्रत्यक्ष देवता आहे, संपूर्ण जगाचे डोळे आहेत, त्यामुळे दिवस व रात्र होतात. याशिवाय अधिक काळ बरोबर राहणारा कोणी देव नाही. सूर्य उगवल्याबरोबर संपूर्ण जगाचे कार्य चालू होते व रात्र झाल्यावर संपूर्ण जगत झोपी जाते. सूर्य उगवल्याबरोबर लोक आपल्या घराचे दरवाजे उघडतात व सूर्यास्तानंतर लोक दरवाजे बंद करतात. सूर्य कालचक्राचे प्रेरणा स्थान आहे. सूर्यामुळेच दिवस रात्र, क्षण, महिना तसेच पक्ष यांचे विभाजन होते. सूर्य संपूर्ण जगाचा प्रकाशक आहे. सूर्याशिवाय सगळीकडे अंधकार आहे. सूर्य आत्माकारक आहे. सूर्य राज्य, सुख, सत्ता, ऐश्वर्य, वैभव, अधिकार देण्याचे काम करतो. हा सौरमंडळाचा प्रथम तारा आहे. त्याशिवाय आपण सौर जगतास जाणू शकत नाही. सौरमंडळ, ग्रह, उपग्रह, नक्षत्र हे सर्व सूर्याची शक्ती घेऊन त्यांच्या मंडळात फिरतात. हा सिंह राशीचा स्वामी आहे, परंतु त्या मानाने सूर्यास जगतामध्ये प्रकाश संचालन करण्यास तसेच शरीरातील जठराग्नीने निर्माण करण्यास, अन्नाचे पचन करण्याचे काम सोपवले आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्यास मस्तिष्काचा अधिपती मानले आहे. सूर्य जगातल्या सर्व जीवांच्या केलेल्या कार्याचा साक्षी आहे आणि न्यायाधीशासमोर साक्ष प्रस्तुत करण्याचे काम करतो. हा जातकाच्या हृदयात चांगले व वाईट ठरवण्याचे काम करतो. कोणतेही वाईट काम करण्याअगोदर हा जातकास हे करू नको म्हणून सांगतो आणि आतील आत्म्याने आवाज देतो. चुकीचे काम केल्यानंतर हृदय व हाडामध्ये कंपन करण्याचे काम करतो. वाईट गोष्ट करण्यापासून परावृत्त करण्यासाठी हृदयामध्ये साहसाचा संचार करतो. वाईट कृत्य केलेल्या जातकास सूर्य विद्या, धन, यश यांच्यावर मध्ये रुकावट आणतो व हीन दीन होऊन भटकण्यास परावृत्त करतो. अशा जातकास सर्वत्र अपमानित करतो. डोळ्याची दृष्टी घालवतो, उंचावरून खाली पाडतो, जखमा देतो, अमंगळ भोजन देतो. चांगले कार्य करणाऱ्या जातकास मान सन्मान, सद्बुद्धी, धन, यश, विद्या देतो. असे लोक अध्यात्मामध्ये आपले मन घालतात. सूर्याची किरणे नसतील तर वनस्पती येणार नाहीत. सूर्यग्रहणाने होणारे रोग तसेच सूर्याच्या दुष्प्रभावामुळे, ज्यांचा सूर्य हा ग्रह अनिष्ट आहे, त्यामुळे डोकेदुखी, ताप, नेत्रविकार, मधुमेह, पित्तरोग, उचकी हे सर्व औषधाने बरे होत नसतील तर समजावे की सूर्याची दशा चालू आहे आणि कोणासही न विचारता सूर्याच्या मंत्राचा जप करावा, जडीबुटीचा प्रयोग करावा. यामुळे रोग ठीक होईल. रोग निवारण करण्यासाठी माणिक रत्न धारण करावे. औषधी वनस्पतीचे सेवन करावे. सूर्याची औषधी वनस्पती आहे बेलपत्र, जे की बेलपत्र महादेवाला अर्पण केले जाते. त्याच्या मुळ्या रविवारच्या दिवशी पुरुष आपल्या उजव्या हातात लाल धाग्यामध्ये बांधू शकतात व स्त्रियांनी आपल्या डाव्या हातात बांधावे. सूर्याच्या दुष्प्रभावाने वाचण्यासाठी आपल्या वजनाएवढे गहू दान करावे. लाल व पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करावे. लाल मिठाई, सोने, कपिला गाय, गूळ, तांबे श्रद्धापूर्वक कोणत्याही गरीब ब्राह्मणास बोलावून विधिवत व संकल्पपूर्वक दान करावे. सूर्य कमजोर असल्यास नित्यनियमाने सूर्यस्तोत्र, सूर्यगायत्री मंत्र, सूर्यमंत्राचा जप करावा. सूर्य जप मंत्र आहे ओम ह्रॉम ह्रीं रोम सहा सूर्याय नमः. हा मंत्र प्रतिदिन 7000 वेळा म्हणावा. सूर्य गायत्री मंत्र आहे ओम आदित्याय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नः सूर्य प्रचोदयात. हा सूर्य गायत्री मंत्र आहे. अशा प्रकारची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.